नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 12वी विषय सहकार यामध्ये आपण सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार हे प्रकरण अभ्यासत आहोत. सचिवाचा पत्रव्यवहार अभ्यासत असताना सचिव सहकारी संस्थेशी संबंधित ज्या अनेक घटकांबरोबर पत्रव्यवहार करतो त्या पत्रव्यवहारांचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. त्यामध्ये आपण सहकारी संस्थेच्या सभासदांबरोबरचा जो पत्रव्यवहार आहे तो अभ्यासत आहोत. जे सभासदांच्या ज्या विविध सभा आयोजित केल्या जातात तर त्या सभेची कार्यक्रम पत्रिका आणि सूचना कशा पद्धतीनं पाठवली जाते ते आपण अभ्यासत आहोत. खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेच्या सभासदांच्या सभेचे प्रामुख्याने 4 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिली सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा आणि अंतिम सर्वसाधारण सभा. त्यामधल्या पहिल्या 2 सर्वसाधारण सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका कशा पद्धतीनं तयार केली जाते याचा अभ्यास आपण अभ्यासलेला आहे. म्हणजेच पहिली सर्वसाधारण सभा जी आहे ती नोंदणी प्राप्त झाल्यानंतर म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत सहकारी संस्थेचा मुख्य प्रवर्तक पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करतो. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा ही आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत आयोजित केली जाते आणि ही सभा सहकारी संस्थेचा सचिव आयोजित करतो. म्हणजे या 2 सभांच्या सूचना आणि कार्यक्रम पत्रिका कशा पद्धतीने तयार केल्या जातात याचा अभ्यास आपण केलेला आहे. या तासाला आपल्याला सहकारी संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा कशा पद्धतीने आयोजित केली जाते आणि त्याची कार्यक्रम पत्रिका नेमकी काय असते याचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. तर अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका ही पुढील प्रमाणे असणार आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पत्राच्या मध्यभागी जे आहे ते संस्थेचं नाव असणार आहे. म्हणजे इथं जे काही पत्र आहे ते बघा, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, मारुती चौक, जिल्हा नाशिक 422001 हा कोड नंबर आहे तिथला. तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची विशेष सभा जी आहे त्याची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका अभ्यासवायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शीर्षक या हेडखाली संस्थेचं नाव, संपूर्ण पत्ता, ईमेल ID जो आहे तो या ठिकाणी आहे बघा, nasikdist@gmail.com हा संस्थेचा काय ईमेल ID आहे. त्याचबरोबर त्याच्या खाली बरोबर उजव्या कोपऱ्यामध्ये दिनांक या ठिकाणी देण्यात आलेले आहे. 4 जुलै 2019 ही काय दिनांक आहे. तर खऱ्या अर्थानं विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे काय, तर 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मधल्या कालावधीत मध्यावधीमध्ये जी सभासदांची सभा आयोजित केली जाते, अतिशय तातडीच्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी जी आयोजित केली जाते त्याला विशेष सर्वसाधारण सभा असं म्हणतात. त्यामुळं 2 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मधल्या कालावधीमध्ये मध्यावधीमध्ये जी सभासदांची सभा आयोजित केली जाते तिला विशेष सर्वसाधारण सभा असं म्हणतात. आता या सभेची सूचना जी आहे ती 4 जुलै 2019 या तारखेला पत्र पाठवलेलं आहे. त्याचबरोबर दिनांकाच्या बरोबर समोर ही दिनांक जी आहे ती आपल्याला 4 जुलै स्वल्पविराम 2019 असंही लिहिता येते. त्याचबरोबर जुलै 4 स्वल्पविराम 2019 अशा पद्धतीने देखील आपल्याला लिहिता येते. त्यामुळे दिनांक 2 प्रकारे लिहिता येते, एक अमेरिकन पद्धत आणि 2
ब्रिटिश पद्धतीनुसार ती लिहिता येते. त्याचबरोबर दिनांकाच्या समोर आपल्याला दूरध्वनी क्रमांक संस्थेचा लिहावायचा आहे. तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा दूरध्वनी क्रमांक आहे 0253 हा कोड नंबर आहे आणि 222272 म्हणजे 222272 हा दूरध्वनी क्रमांक आहे. त्यानंतर सभेची सूचना जी आहे ती मध्यभागी आपल्याला हेडिंग त्या ठिकाणी लिहावं लागतं. तर अधिमंडळाची विशेष सभेची सूचना अशा पद्धतीनं ठळक अक्षरामध्ये या ठिकाणी सूचना लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर पॅरेग्राफ करून पत्राची जी सुरुवात आहे, सूचनेची जी सुरुवात आहे ती करावी लागते. सर्व सभासदांना कळविण्यात येते की आपल्या बँकेची अधिमंडळाची विशेष सभा शुक्रवार दिनांक 19 जुलै 2019 रोजी सकाळी 11 वाजता बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी सभेला उपस्थित राहावे ही विनंती. पूर्णविराम दिलेला आहे. तर अधिमंडळाची विशेष सभेची जी सूचना आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. कोणत्याही सभेच्या सूचनेमध्ये सभेचा वार, दिनांक, वेळ आणि सभा कोठे आयोजित केली जाणार आहे ते ठिकाण. आता इथं या बँकेची विशेष सर्वसाधारण सभा जी आहे ती बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहामध्ये, प्रधान कार्यालयातील म्हणजे प्रधान म्हणजे मुख्य कार्यालयातील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर या सभेला सर्व सभासदांनी उपस्थित राहावं ही विनंती या ठिकाणी करण्यात आली आहे. आणि त्याच्या खाली बरोबर सभेच्या सूचनेच्या खाली मध्यभागी सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, तर सभेमध्ये ज्या विविध विषयावर चर्चा करावायच्या आहे त्याची जी क्रमवार यादी असते त्याला कार्यक्रम पत्रिका असं म्हणतो. म्हणजे सभेमध्ये जे विविध विषय आपल्याला चर्चा करावायच्या आहेत त्याची क्रमवार यादी, क्रमवार पत्रिका जी आहे त्याला कार्यक्रम पत्रिका असं म्हणतात. तर या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये पहिला विषय आहे सभेच्या सूचनेचे वाचन करणे. आता या अगोदर ज्या वार्षिक सर्वसाधारण सभा ज्या काय आपण अभ्यासल्या सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिकेमध्ये, पहिला विषय होता मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून ते कायम करणे. इथं मात्र काय सभेच्या सूचनेचे वाचन करणे असं आहे. कारण ही तातडीची एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सभासदांची सभा आयोजित केलेली आहे. त्यामुळे या सभेच्या सूचनेचे वाचन सुरुवातीला या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर दुसरा विषय संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेच्या भागांचे दर्शनी मूल्य ₹50 वरून ₹100 करणे. तर दुसरा जो विषय आहे तो उपविधीमध्ये काय करायचं आहे, दुरुस्ती करायची आहे. म्हणजे उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेच्या भागाचं जे दर्शनी मूल्य ₹50 आहे तर ते ₹50वरून ₹100 वाढवण्याबाबतचा निर्णय या सभेमध्ये घ्यावयाचा आहे आणि त्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे. म्हणजे उपविधीमध्ये जर आपल्याला काय बदल करावायचा असेल तर त्याला सभासदांच्या सभेची मान्यता घेऊन पुन्हा तशा पद्धतीचा ठराव सहकार आयुक्त व निबंधकाकडे केला जातो आणि सहकार आयुक्त व निबंधकाची परवानगी मिळाल्यानंतर आपल्याला उपविधीमध्ये बदल करता येतो, दुरुस्त करता येते. त्यानंतर तिसरा विषय आहे संस्थेच्या उपविधीतील नियम क्रमांक 25 मधील पहिल्या ओळीतील किमान 5 संचालक ही गणसंख्या राहील या शब्दाऐवजी किमान 7 संचालक ही गणसंख्या राहील असे शब्द घालणे. त्यामुळे हा जो विषय आहे बघा की हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. तर संस्थेच्या उपविधीमध्ये किंवा पोटनियमामध्ये जर काय आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा केली जाते
तर यामध्ये उपविधीतला जो काय नियम क्रमांक 25 आहे त्या नियम क्रमांक 25 मधल्या पहिल्या ओळीतील किमान 5 संचालक ही गणसंख्या राहील. म्हणजे संचालक मंडळाच्या सभेमध्ये संचालक मंडळाची जी सभा आयोजित केली जाते त्या सभेची जी गणसंख्या आहे, गणसंख्या म्हणजे काय तर सभेचं कामकाज नियमानुसार कायद्यानुसार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जी सभासदांची किमान संख्या असते त्याला गणसंख्या असं आपण म्हणतो. तर संचालकाच्या सभा ज्या आयोजित केल्या जातात त्यामध्ये किमान 5 संचालक उपस्थित असतील तर ती सभा आपल्याला कायदेशीररित्या सुरळीतपणे सभेमध्ये वेगवेगळे निर्णय घेता येतात. तर या किमान 5 संचालक ही गणसंख्या राहील या शब्दाऐवजी किमान 7 संचालक ही गणसंख्या राहील असे शब्द घालणे. म्हणजे गणसंख्येमध्ये काय करायचे आहे या ठिकाणी वाढ करावायची आहे. म्हणजे किमान 5 संचालकाऐवजी किमान 7 संचालक उपस्थित राहायला पाहिजेत अशा पद्धतीचा बदल जो आहे तो बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि त्यासाठी ही सभा जी आहे ती आयोजित करण्यात आली आहे. म्हणजे उपविधीमधल्या काय तरतुदी असतील तर त्यामध्ये काय केला जातो चेंज केला तो बदल केला जातो आणि त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. हे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि चौथा विषय आहे नेहमीप्रमाणे प्रत्येक पत्राचा शेवटचा विषय अगदी माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे आणि निर्णय घेणे. म्हणजे माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी ऐनवेळी सभा सुरू असताना जो काय प्रश्न येणार आहे त्या विषयावर चर्चा करायची आहे अध्यक्षांच्या परवानगीने आणि निर्णय घ्यायचा आहे. इथं सभेची कार्यक्रम पत्रिका संपते. म्हणजे हा शेवटचाच विषय त्या ठिकाणी असतो. कळावे स्वल्पविराम द्यायचा आहे. पुन्हा उजव्या कोपऱ्यामध्ये आपला विश्वासू सही श्री D.R. जगताप सचिव. म्हणजे हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाशिक मधले हे कोण आहेत सचिव आहेत. तर सचिवाची सही आणि त्याचं नाव आणि पद हुद्दा या ठिकाणी पत्र लिहिणाऱ्याचा उल्लेख या ठिकाणी असतो. त्यानंतर पत्राच्या बरोबर खाली सूचना दिल्या जातात सभासदांना सभेला येताना नेमकं त्यांनी काय करायला हवं या संबंधीच्या ज्या सूचना आहेत त्या दिलेल्या असतात. त्यामधली पहिली सूचना आहे बघा, गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास 1 तासानंतर वर नमूद केलेल्या ठिकाणी त्याच दिवशी सभा घेतली जाईल. म्हणजे गणसंख्या अभावी सभा तहकूब झाल्यास म्हणजे गणसंख्या म्हणजे काय तर सभेचं कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सभासदांची किमान जी उपस्थिती असते त्याला आपण गणसंख्या असं म्हणतो. आणि त्या एवढी सुद्धा सदस्य संख्या नाही झाली तर सभा एक अर्धा तास किंवा 1 तास काय केली जाते तहकूब केली जाते. आणि 1 तासानंतर जी सभा घेतली जाते त्या सभेला पुन्हा गणसंख्येची अट असणार नाही अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. त्यामुळं इथं प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभा असू दे विशेष सर्वसाधारण सभा असू दे तर या सभेच्या खाली तशा प्रकारची सूचना या ठिकाणी दिली जाते. म्हणजे जे कोण उपस्थित सभासद किंवा संचालक आहेत त्यांच्याच उपस्थितीमध्ये जे निर्णय घेतले जातील ते इतर सभासदांच्यावर बंधनकारक असतील. म्हणून अशा प्रकारची सूचना या ठिकाणी लिहिली जाते घातली जाते. त्यानंतर दुसरी सूचना आहे सभेला येताना प्रत्येक सभासदाने ओळखपत्र सोबत आणावे. म्हणजे आपले जे काय आयकार्ड जे आहे ते प्रत्येक सभासदानं सभेला येताना आणलं पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला विशेष सर्वसाधारण सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका कशा पद्धतीनं केली जाते याचा परिचय येण्यास मदत होईल. इथं आपण थांबू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा पाठवून द्या.
धन्यवाद. इथं आपण थांबू.